फॉरवर्ड रिव्हर्स स्टार्टरची टेस्ट घेऊया आपण. डायग्रॅम दाखवतो अगोदर. 24 व्होल्ट AC सप्लायला एक NC आपल्याला स्टॉपसाठी कनेक्ट करायचं आहे, त्याच्यानंतर ओव्हरलोडचा एक NC कनेक्ट करायचं आहे आणि हे सगळं पॅरललमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये स्टार्टचा फॉरवर्डचा एक येनो आहे, हा दुसरा स्टार्टचा रिव्हर्सचा येनो, इथं फॉरवर्ड लिहिले चुकून, रिव्हर्सचा येनो. याच्या पॅरललमध्ये या जो फॉरवर्डचा कॉन्टॅक्टर आहे, CF म्हणजे फॉरवर्ड कॉन्टॅक्टर, याचा पॅरल एक येनो याच्यामध्ये घ्यावा लागणार आपल्या होल्डिंगसाठी. नेक्स्ट सिमिलरली रिव्हर्सच्या याच्यामध्ये पण रिव्हर्सचा एक कॉन्टॅक्टरचा येनो याच्या पॅरललमध्ये घ्यायचा आहे. याच्यानंतर नेक्स्ट आता इथं हे इंटरलॉकिंग आहे, तर इंटरलॉकिंगसाठी आपण काय करतो आहे, रिव्हर्सचा कॉन्टॅक्टरचा NC या फॉरवर्डच्या कॉईलच्या सिरीजमध्ये A1 त्याचं पहिलं टर्मिनल आणि A2 दुसरं टर्मिनल आहे. A2 हे निगेटिव्हला कनेक्ट होईल. सिमिलरली इथं काय करायचं आहे, हा जो फॉरवर्ड कॉन्टॅक्टरचा NC आहे तो या रिव्हर्सच्या याच्यामध्ये सिरीजमध्ये घेतले आपण त्याला A1 A2 आणि हे निगेटिव्ह कॉमन केलं आहे. आता या डायग्रामनुसार कनेक्शन्स केलेले आहेत. इथं कनेक्शन्समध्ये भरपूर जास्त वायर असल्यामुळे अगोदर मी डायग्राम दाखवली, सेम डायग्रामप्रमाणे कनेक्शन्स केलेले. तर टेस्टिंगसाठी सगळ्यात अगोदर काय करूया आपण, तर पॉवरचा जो मेन सप्लाय आहे 3 फेजचा हा ऑफ ठेवलेला आहे आपण. आता फक्त आपण कंट्रोल टेस्ट घेऊया. कंट्रोल टेस्ट घेताना आपल्याकडे एक स्टॉप बटन आहे, हे स्टॉप बटन आहे, त्याच्यानंतर हे फॉरवर्डचं रन बटन आहे आणि हे रिव्हर्सचं रन बटन आहे. आता इथं ह्या ज्या दोन वायर कनेक्टेड आहेत, तर फॉरवर्डच्या बटनच्या अक्रॉस होल्डिंग आपल्याला लागणार आहे. फॉरवर्डचा जो येनो आहे, हे जो हा येनो आहे तो याच्या अक्रॉस कनेक्ट केलेला आहे. इथला हा येनो इथं फॉरवर्डच्या अक्रॉस कनेक्ट केलेला आहे. हा इथला येनो हा रिव्हर्सच्या अक्रॉस कनेक्ट केलेला आहे. हा येनो इथं रिव्हर्सच्या अक्रॉस कनेक्ट केलेला आहे. नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचं, A1ला वायर जाताना अगोदर ती वायर याच्या NC मधून A1ला जाणार आहे आणि फॉरवर्डच्या A1ला जाताना याच्या NC मधून ती इकडं फॉरवर्डच्या A1ला जाणार आहे. नेक्स्ट टेस्टिंग घेऊया आपण. आता हे स्टॉप बटन प्रेस केलं, फॉरवर्डचा बटन प्रेस केल्यानंतर जो फॉरवर्डचा कॉन्टॅक्टर आहे तो ऑपरेट होतो आहे. हा फॉरवर्डसाठी कॉन्टॅक्टर आहे, तो ऑपरेट होणार आहे. आणि जर आपण रिव्हर्सचा प्रेस केला तर रिव्हर्सचा ऑपरेट होईल. हा रिव्हर्सचा प्रेस केला तर तो ऑपरेट होतो आहे. नेक्स्ट आता ॲक्च्युअल मोटरची टेस्ट घ्यायची आपल्याला. त्यासाठी आपण ऑन करूया. MCB ऑन केला, हा पॉवरचा MCB आहे. जर आपली कंट्रोल टेस्ट ओके आली त्याच्यानंतरच आपल्याला पॉवरची टेस्ट घ्यायची. तर आपली कंट्रोल टेस्ट ओके आहे, तर फॉरवर्डचं बटन प्रेस केलं तर मोटर रोटेट होते. नेक्स्ट ज्यावेळेस आपण मोटर स्टॉप बटन प्रेस करणार, मोटर स्टॉप होईल आणि रिव्हर्सचं बटन प्रेस केलं की परत मोटर रिव्हर्स डायरेक्शनमध्ये रोटेट होईल. तर हे होतं फॉरवर्ड रिव्हर्स स्टार्टर आणि याच्या अगोदर आपण ड्युअल स्टार्टर बघितलेलं. फॉरवर्ड रिव्हर्स स्टार्टरची कंट्रोल डायग्राम आपण टेस्ट करून झाली आपली. आता पॉवर डायग्रामसाठी मेन जो पॉवरचा MCB आहे तो आपल्याला ऑन करायचा आहे. तो ऑन केल्यानंतर स्टॉप बटन हे रिसेट बटन असतं, पहिल्यांदा टेस्ट करून घ्यायचं. फॉरवर्डमध्ये मोटर रोटेट होते. ओके, याच्यानंतर परत आता आपल्याला काय करायचं आहे, हे रिव्हर्सचं स्टार्ट पुश बटन प्रेस केलं तर मोटर रिव्हर्स डायरेक्शनमध्ये रोटेट होईल. थँक्यू.